बीडच्या मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता बीडचं राजकारण चांगलंच तापू लागलेलं आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ लागलेला आहे। या संदर्भात आज एक बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि आता लवकरच एक मोर्चा जो आहे तो देखील बीड शहरामध्ये निघणार आहे। त्या संदर्भात आज एक बैठक पार पडली आहे। काय सांगा, आज बैठक पार पडलेली आहे, काय निर्णय झाला, कधी हा मोर्चा निघणार आहे? मसाजोगीतील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या ठिकाणी बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटलेले आहे। अधिवेशनात देखील खूप चर्चा झाली, संसदेत देखील या विषयावरची चर्चा झाली। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी बीडमध्ये बैठक घेण्यात आली होती आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारचं आंदोलन केलं पाहिजे त्याच्यावर सर्वानुमते चर्चा झाली। त्या ठिकाणी 28 तारखेला मोर्चा व्हावा, बीडमध्ये मूक मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे। हा मोर्चा सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीय असा असणार आहे आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मला वाटतं प्रत्येक समाजाचे प्रत्येक व्यक्ती त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहतील। नेमकं स्वरूप कसं असणार आहे, कुठून हा मोर्चा निघणार आहे, काय? या मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्या ठिकाणी निघेल आणि सुभाष रोड मार्गे तो शिवाजी महाराज चौक त्या ठिकाणी अभिवादन केलं जाईल शिवाजी महाराजांना आणि त्या ठिकाणी SP ऑफिसला निवेदन देऊन, कारण की आज 14-15 दिवस झाले जवळपास घटना घडूनही तरी पण त्या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। ही दुर्दैवी गोष्ट आहे। बीड जिल्ह्यात महाराष्ट्रातच नव्हे तर देशात हे प्रकरण गाजत असताना पोलीस एवढे निष्क्रिय का? याच्या मागे कोण आहे? याच्या मागे राजकीय वरदहस्त आहे का काही? या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार होईल। त्याच अनुषंगाने या सगळ्यांचा संताप जो आहे तो मोर्चाच्या माध्यमातून तिथं समोर येईल। बैठकीतले प्रमुख मुद्दे काय होते आज? बैठकीत आज जी सर्व पक्षीय सर्व समाज बांधवांची बैठक जी पार पडली, याच्यामध्ये प्रमुख मुद्दा हा होता की जे आरोपी आहेत, जे पडद्याच्या समोर आहेत, जे पडद्याच्या पाठीमागे आहेत, ते या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत, त्यांना अटक केली पाहिजे। जर अटक होणार नसेल तर येणाऱ्या 28 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या ठिकाणी एक SP ऑफिसपर्यंत एक मोर्चा काढण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये सर्व समाजाचे, सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता ज्या या निर्गुण हत्येच्या विरोधामध्ये पेटून उठणार आहे, तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक सहभागी होणार आहेत। आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं, ही घटना म्हणजे फक्त बीड जिल्ह्याचीच नाही तर महाराष्ट्राला म्हणजे वेदना देणारी एक घटना आहे। आणि अशा काही घटना या सरकार आल्यापासून आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये बाबा सिद्दीकी साहेबांचा हत्याकांड असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा यांचे अपहरण करून हत्या आणि ही हत्या, त्याच्यानंतर कित्येक अपहरण आणि कित्येक हत्या, हे जर या सरकारमध्ये घडत असेल आणि सरकार याला पाठीशी घालत असेल तर या ठिकाणी ही जी पुरोगामी विचाराची जी जनता आहे, जी महाराष्ट्रामध्ये विचाराची जनता आहे, ती याला कदापि हे करणार नाही आणि याच्या विरोधात आम्ही सर्व मिळून या ठिकाणी ताकदीने याचा विरोध करणार आहोत। काय प्रमुख मागण्या नेमक्या काय असतील तुमच्या? प्रमुख मागण्या आमच्या अशा असतील की संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली आहे, त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा एक मागणी राहील। आणि आरोपी का सापडत नाहीत, पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी दडपण्याचं काम करत असेल म्हणून आता नवीन SP आलेले आहेत। नवीन SP कडून आम्हाला अपेक्षा आहे की 1-2 दिवस त्यांनी सांगितलेले आहे की आम्ही जे आरोपी आता सध्या नाहीयेत त्यांना आम्ही पकडून आणू। आम्ही तरी पण 8 दिवस त्यांच्यावर विश्वास ठेवतो नवीन SP साहेबांवर। आरोपी लवकरात लवकर सापडावा हीच आमची सर्व बीड वासियाची, महाराष्ट्राची, बीड जिल्ह्याची अपेक्षा आहे। जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय असणार आहे? मोर्चा आणि मोर्चा झाल्यानंतर अगर समोर जर आमचे जर 2 दिवसामध्ये जर आरोपी अटक नाही झाले तर मग आम्ही मोर्चा काढणार आहे। आणि मोर्चाला जर प्रतिसाद नाही दिला सरकारने तर त्यानंतर एक जन आंदोलन आणि अमर उपोषणापर्यंत हे प्रकरण जाऊ शकते। तर निश्चितच आपण बघतो की येत्या 28 तारखेला हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चानंतर देखील सरकारने जर दखल नाही घेतली तर या ठिकाणी जन आंदोलन होईल किंवा उपोषणाचा इशारा देखील या आंदोलकांनी या ठिकाणी दिलेला आहे। कॅमेरा सचिन सह कुणाल जायकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।